म्हटलं की द्वारकाधीश साडी सेंटर हे नाव पहिलं पनवेलकरांसमोर येते। 6 वर्षापूर्वी पनवेलमध्ये पहिली शाखा सुरू केलेल्या द्वारकाधीश साडी सेंटर यांनी अवघ्या 6 वर्षात पनवेल तसेच परिसरातील ग्राहकांचा प्रचंड विश्वास संपादन केला आहे। ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून त्यांनी आपले पनवेलमध्ये दुसरे एक्सक्लुसिव्ह शोरूम सुरू केले आहे। पनवेल येथील पळसे फाट्याजवळ असलेल्या दत्त स्नॅकच्या शेजारी द्वारकाधीश या दुसऱ्या शोरूमचे उद्घाटन रविवारी तारक मेहता का उल्टा चष्मा फेम माधवी भिडे अर्थात सोनालिका जोशी व आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। लग्नाचा बस्ता बांधायचा असेल तर पनवेल परिसरातील लोकांना थेट मुंबई नाहीतर सुरत या ठिकाणी जावे लागत होते, परंतु द्वारकाधीश आणि पनवेलकरांची ही समस्या सोडून पनवेलकरांचा वेळ व पैसा वाचवला आहे। अगदी माफक दरात उच्च प्रतीच्या साड्या मिळण्याचे ठिकाण अशीच या शोरूमची ओळख पनवेलकरांमध्ये झाली आहे। खूप छान वाटतंय, कारण मुळात स्त्रीचा जो दागिना एक प्रकारचा दागिना आपण म्हणू शकतो की साडी असते, ती अत्यंत महत्त्वाची असते। मग लग्न असो, काही आपले पूजा असो, काही घरातले फंक्शन्स असो, ती साडी अशी छान असली पाहिजे, नवीन असली पाहिजे, ती त्याचा कधी शुभारंभ होतोय आणि कधी आपण ती घालतोय असं एक उत्सुकता असते। सो कायमच जेव्हाही अशा साड्यांच्या दुकानाचं ओपनिंग असतं तेव्हा मजा वाटते की अजून आता व्हरायटी आपल्याला बघायला मिळेल। आणि 12,000 स्क्वेअर फीटचं हे त्यांनी सांगितलं, मला म्हटलं वा, म्हणजे दुसरीकडे जायलाच नको कुठे, इथेच सगळं मिळणार आहे तुम्हाला। लग्नाची खरेदी असो किंवा काही, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या इथे बघायला मिळतील। आणि ब्लाउजेससाठी भटकायला नको, कारण इथे त्यांनी सांगितलंय रेडीमेड ब्लाउजेस पण मिळतात। म्हणजे तुम्हाला काय पाहिजे, मजा करा, लवकर इकडे या, लवकर भेट द्या आणि मस्तपैकी खरेदी करून जा, कारण मी पण खरेदी करणार आहे आता इथे बसून, है ना। सो एन्जॉय, या लवकरात लवकर या आणि मस्त द्वारकाधीश साडी सेंटरचा आनंद घ्या। द्वारकाधीश साडी सेंटरच्या या मोठ्या शोरूमचं उद्घाटन आजच्या या मंगलदिनी होत आहे, त्याबद्दल मी आपले सन्माननीय वीरेंद्र जगे साहेब, त्यांची संपूर्ण टीम, त्यांचा संपूर्ण परिवार यांचं मनापासून अभिनंदन करतो की आजच्या या मंगलदिनी या आपल्या शोरूमचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे। या उद्घाटन प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित ज्यांना आपण नेहमीच सिरियलच्या माध्यमातून बघत आलो आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये विरंगुळ्याचे क्षण त्या ठिकाणी तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक क्षण नेहमी आपण अनुभवत आलो। त्यामधल्या अभिनेत्री सन्माननीय माधवी भिडेताई यांचंही मंचावरती या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे, मी त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो। सगळेच आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर, आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत। खरं तर द्वारकाधीश साडी सेंटरच्या माध्यमातून आपला पनवेल विभाग, आजूबाजूचा सगळा ही पंचक्रोशी, या विभागासाठी दर्जेदार उत्पादनं या ठिकाणी देण्याचा प्रयत्न वीरेंद्र जगेजी आणि त्यांची टीम आपल्यासाठी करणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून पनवेलमध्ये ही सेवा ते करतायत। आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी दर्जेदार साड्यांसाठी किंवा टेक्स्टाईल मटेरियलसाठी कुठेतरी मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही, ते सगळं मटेरियल, ती सगळी क्वालिटी, तो दर्जा आम्ही या ठिकाणी पनवेलमध्येच आपल्यासाठी देऊ, हा प्रयत्न नेहमी जगे परिवाराने केला आणि त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो। खरं तर या स्पर्धेच्या युगामध्ये एकीकडे आपण रोजगाराच्या संधी कमी आहेत म्हणून ओरड करतो, पण अशा वेळेला वीरेंद्र जगेजी यांच्यासारखे परिवार आहेत की त्या ठिकाणी आम्ही नोकरी करणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे होऊ शकतो का, आम्ही आमचा उद्योग तयार करून जनतेची सेवा तर करूच, पण त्याचबरोबरीनं आम्ही आमच्या माध्यमातून काही परिवारांचं त्या ठिकाणी पोट भरू शकतो का, हा प्रयत्न सुद्धा या माध्यमातून होतो। मला वाटतं की आजच्या या धकाधकीच्या जीवनात, या विकासाच्या या प्रवाहामध्ये आणि एकीकडे आपण विकसित महाराष्ट्र, सुपर पॉवर भारत घडवण्याचं जे स्वप्न बघतोय, त्यामध्ये अशा उद्योजकांची खरं तर गरज आहे आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा आपलं मनापासून अभिनंदन करतो। एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न बघतायत, म्हणजे आमचा देश जागतिक महासत्ता व्हायला पाहिजे, आर्थिक महासत्ता व्हायला पाहिजे, यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे, तो प्रवास आहे। आणि तो प्रयत्न तेव्हाच यशस्वी होऊ शकतो जेव्हा असे अनेक हात एकत्र येतील।
छोटे छोटे उद्योग त्या ठिकाणी यशस्वी होतील आणि आपल्या सगळ्या आर्थिक उलाढालीमध्ये हे सगळे उद्योग त्या ठिकाणी हातभार लावतील. कालच आपल्या देशाचं बजेट सादर झालं आणि आपण बघितलं की त्या बजेटमध्ये आमच्या तरुणांसाठी तर भरभरून दिलेलंच आहे, आमच्या मातृशक्तीसाठी भरभरून दिलेलंच आहे, पण असे आमचे जे काही छोटे छोटे उद्योग आहेत की जे उदयाला आले पाहिजे, त्यांना ताकद मिळाली पाहिजे, यासाठी सुद्धा मोदीजींनी युवांचे आणि या उद्योगांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे वीरेंद्रजी, आपला उद्योग हा अधिकाधिक भरभराटीला जाणार यात आता काही शंका नाही. मी पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आपण पनवेलकरांची जी सेवा मोठ्या मनाने करताय, अशाच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये ही सेवा आपण करत राहाल. आमच्यासारखे छोटे छोटे कार्यकर्ते आपल्या पाठीशी कायम ताकदीने उभे राहतील ही शाश्वती देतो. आज या ठिकाणी हा भव्य दिव्य कार्यक्रम साकारला, त्याबद्दल आपलं अभिनंदन करून वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर सर्वप्रथम प्रेक्षकांचे जे माझे कस्टमर्स आहेत, माझे जे स्नेही आहेत, त्यांचे भरभरून धन्यवाद. ज्यांनी इथे उपस्थिती लावली. खूप मोठा असं प्रशस्त आपण दालन साड्यांचं शोरूम ओपन केलेलं आहे. कस्टमरला जे तुम्ही ठाणा, मुंबई, दादर, भिवंडी, सुरत कुठे जायची गरज नाही. एका ठिकाणी तुम्हाला पाहिजे तेवढी एका टायमाला जेवढी पाहिजे तेवढी व्हरायटी आपण अवेलेबल करून देतो. पनवेलला सुद्धा आपलं छत्रपती शिवाजी महाराज चौकात खूप मोठं असं भव्य दिव्य शोरूम आहे साड्यांचं होलसेल. त्याशिवाय ज्यांना कुणाला म्हणजे आता ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही. कळंबोली, खारघर, कामोटे, शिवाय नवी मुंबई जे वाशी, सिवूड, बेलापूरवरून येतात आहे, मुंबईवरून डायरेक्ट टी पॉईंटवरून तुम्ही इथे पळसपे फाट्यावर येऊ शकता. शिवाय मुंबईवाले अटल सेतू मार्गे या रोडनी वाया डायरेक्ट येऊ शकता. म्हणजे टोल नाका, ट्रॅफिक, सिग्नल सर्व समस्यातून तुम्हाला डायरेक्ट इथे, आणि ते सुद्धा होलसेल रेटमध्ये तुम्हाला इथे साड्या पाहिजे त्या व्हरायटी, पार्टीवेअर आहे, घागरा आहे, तुम्हाला शालू, बनारसी पैठणी, प्रिंटेड साड्या आहेत, पाहिजे त्या व्हरायटी तुम्हाला अवेलेबल करून दिल्यात आम्ही. नक्कीच. मी ॲक्च्युली 27 वर्षापासून या फील्डमध्ये आहे, स्टार्टिंगपासूनच. म्हणजे 1997 पासून मी या लाईनमध्ये आहे. त्याच्यामुळे मला प्रत्येक गोष्टीची, साडीचा जो कपडा आहे, मी टोटल मॅन्युफॅक्चरचा याच्यातून कपडा आपला खरेदी असतो. एका टायमाला आपला 50-50, 100-100 लॉटचे जे पार्सल असतात ते एका टायमाला येतात. त्याच्यामुळे काय, आपण कमी रेटमध्ये माल घेतो आणि कमी रेटमध्ये कस्टमरला उपलब्ध करून देतो. मला कपड्याची पूर्ण म्हणजे कपड्यापासून, त्याच्या धाग्यापासून, त्याची जी कलर आहे, त्याची जी प्रिंटिंग आहे, सगळी कॉस्टिंग माहिती असते. त्याच्यामुळे काय आपण एकदम होलसेल रेटमध्ये कमीत कमी दरामध्ये खरेदी करून कस्टमरपर्यंत पोहोचवतो. नक्कीच नवीन शोरूम उघडल्यामुळे आम्ही कस्टमरसाठी 10 ते 30% डिस्काउंटचा ऑफर ठेवलेली आहे. त्याचा कस्टमर मी विचार करतो नक्कीच फायदा घेतील. की कुठे लांब जायची गरज नाही. तुमच्या पनवेल शहरामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, नवी मुंबईमध्ये खूप असं मोठं प्रशस्त साड्यांचं वस्त्रदालन शोरूम उघडलेलं आहे. या खरेदी करा. फ्री स्पेस आहे. कितीही जरी बसते आले आपल्याकडे, 40, 50, 100 किती बसते येऊ द्या, खूप मोठी स्पेस आहे, बघू शकता तुम्ही. बोलल्याशिवाय पण राहत नाही आहे असं आमचा मोठ्या भावांनी पराक्रम पण केलेला होता. ॲक्च्युली बोलण्यापेक्षा भरपूर काही त्यांनी मोठं केलं आहे, त्यामुळे माझे शब्द कमीच पडतील. ते बोलतोय की आमच्या काकांचा मुलगा, आम्ही सगळे भाऊ आहोत. आमच्या भावांकडे आई वडिलांचं भरपूर मोठं पाठबळ पण होतं, असं नाही. पण याच्याकडे बघून अंगाला काटा पण येतो. कोणत्याही प्रकारचं आर्थिक पाठबळ नसताना, वडील त्याच्या 20व्या वर्षी वारले असताना, आईचं एवढं हे सपोर्ट करत असताना त्यांनी हे जे भव्य दिव्य केले, खरोखरच आमची छाती गर्वाने फुलते. आणि खरोखर गजानन महाराज चरणी एकच प्रार्थना आहे की आमच्या जगे परिवारातर्फे त्याला भरपूर काही शुभेच्छा आहेत. त्याचे असेच 101 शोरूम त्याचे व्हावेत आणि ह्या व्यावसायिक जगामध्ये त्याचं नाव असं भरपूर मोठं व्हावं. आणि आज मला एक बाळासाहेबांची एक गोष्ट सांगायची होती. का कालच मी वाचली एक व्हॉट्सॲपमध्ये, बाळासाहेबांना त्यांचे वडील प्रबोधनकर ठाकरे यांनी एक सांगितलं होतं का बाळ घराच्या बाहेर जा आणि ते चपला सांभाळ. आजच मला बरं वाटलं ऐकून आणि ते बोलताना मन भरतंय. बाळासाहेब मला माझ्या वडिलांनी चपला का सांभाळ सांगितलं, ते चपला सांभाळताना त्यांना विचारलं वडिलांना, आता बाळा तू चपला काय सांभाळ, तर बाळासाहेबांचे वडील त्यांना बोलले, बाळ तुला मी सांगतो चपला सांभाळ, म्हणजे ही जी संपत्ती आहे, ह्या ज्या चपला आहेत ही संपत्ती आहे, एवढे लोक आहेत तुझ्याकडे, ती लोक सांभाळ. ही संपत्ती त्यांनी सांभाळली. आज त्या दुकानासमोर पडलेल्या सगळ्या चपला बघितल्या, खरोखरच म्हणजे मन आमचं भरून आलं. आणि आमच्या जगे परिवारातर्फे खरोखर आमच्या लहान भावाला, लहानच मोठा झाला तो भरपूर, पण आमच्या वयाने लहान आहे,
त्याला भरपूर शुभेच्छा. गजानन महाराज त्यांनी त्याला उदंड आयुष्य आणि भरभराटीचं आयुष्य लाभो हीच त्यांनी प्रार्थना आहे. धन्यवाद. वार्तांकन ब्युरो रिपोर्ट पनवेल.